सुप्रभात मित्रांनो. चला मी आता पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन राईड आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द घाटी रायडर. तर आपण आता पोचलो आहोत चौक जवळ, जो खोपोली पनवेल रोडला आहे. आपली गाडी आपण फ्युल अप करून घेतलेत आणि टाइम तुम्ही बघू शकता. तर आता वाजलेत काही तर 7 आणि आपला जो आजचा डेस्टिनेशन आहे तो आहे अलिबाग. अलिबाग बीचला जाऊ, तिकडून पुढे बघूया, वाटलं तर मुरुड फोर्टला जाऊ. सध्या थंडी नाही आहे, बट ओके आहे थोडं. आज तसं क्लायमेट मस्त आहे, गार तर आहे बट ठीक आहे. आपला डिस्टन्स आपल्याला दाखवत आहे 1 तास 40 मिनिटं आणि किलोमीटर्स ऑलमोस्ट 65. मे बी मला लागतील 2 तास. जर मी थांबत थांबत जरी गेलो तर 2 तास तरी जातील. बाय द वे, लास्ट ब्लॉग मध्ये माझा जो माऊस, सॉरी म्हणजे माझा जो माईक आहे, माऊस बोलतोय काय यार, मी पण बोलतोय माईक जो आहे माझा, त्याचा जरा प्रॉब्लेम झाला, म्हणजे बॅटरी डाऊन होत होती. तर आता मी नवीन माईक मागवलाय आणि याची क्वालिटी मी चेक केली, तशी चांगली आहे. तुम्हाला ऐकायला येत असेल प्रॉपरली. बघू आता, जर हा नाही चांगला चालला तर अजून एक मी स्पेअर मध्ये एक मागवला आहे, तो यूज करू. तर मला रस्ता जो माहीत नाही अलिबागचा, म्हणून मी मॅप लावलेला आहे. आता बघूया, थोडं एक्सप्लोर करू, थोडं बीचवर जाऊ आणि वाटलं तर थोडं फिरूया, नाश्ता करूया तिकडे. यायला मला रिटर्न होईल दुपार तशी. आणि तसा माझा आजचा प्लॅन जो होता, ऍक्च्युअल मला जो रूट घ्यायचा होता तो होता कर्जत ते करंजा जेट्टी, आणि मग करंजा जेट्टीवरून रेवासा जेट्टी. मग रेवासा जेट्टीवरून आपण अलिबागला कंटिन्यू करणार होतो. मग मधला जो पॅच आहे करंजा जेट्टी ते रेवासा जेट्टी, तो आपण बोटनी करणार आहोत, फेरीनी करणार होतो. बट अनफॉर्च्युनेटली आता मी एकटा निघतोय, कारण माझ्याकडे अजून 2 रायडर्स येणार होते आज. एक तर माझी दुसरी गाडी म्हणजे एरॉक्स, जी माझी बहीण घेऊन येणार होती, आणि अजून एक कॉन्टिनेंटल जीटी येणार होती आपल्या बरोबर. मग अनफॉर्च्युनेटली त्यांचं लास्ट मूल्य कॅन्सल झालं. बहिणीची तब्येत खराब आहे आणि जीटीचं क्लच मध्ये थोडं प्रॉब्लेम येत आहे. मग त्यांनी राईड कॅन्सल केली. काही नाही, त्यांनी कॅन्सल केली तर मी आहेच. मी सोलो निघालो आता. तसंही मला सोलोच जायला आवडतं, कुठेही असो सोलोच जायला आवडतं. बघू, सोलोच एक्सप्लोर करूया. तुम्ही आहेत ना माझ्या बरोबर? आपण सगळे एकत्र एक्सप्लोर करणार, एकत्र फिरणार, एकत्र बघणार. अजून काय हवंय? तर जो आपण आता थोड्याच वेळ चौक मधून लेफ्ट घेणार आहोत, म्हणजे गावाच्या रस्त्यातून आतून मस्त जाणार आहोत. तर मला तो रस्ता प्रॉपर माहित नाही, फक्त एवढं माहिती आहे की आपण पेन वरून क्रॉस करणार आहोत. पेन क्रॉस करून मग अलिबागला जाणार आहोत. आणि अलिबाग बीचचं मी लोकेशन टाकले. प्लस इथून जर मला वाटलं की मला मुरुड फोर्टला जायचंय, तर तिथून मला अजून एक वळणार लागेल, जो बीच रोडच असेल, कोस्टल रोड प्रॉपर, त्या रोडनी जाऊ. खरं तर माझी इच्छा होती, जे माझे 2 खास मित्र आहेत आर्यन आणि ओमकार, त्यांनी मला जॉईन करावं, बट त्यांचं सध्या बिझी शेड्यूल चालू आहे. तर ठीक आहे, पुढची ब्लॉग मध्ये कधी तर आम्ही पुढच्या ब्लॉग मध्ये येऊच, नक्कीच येऊच. तर मित्रांनो, 5-10 मिनिटं झाले असतील मला हायवे सोडून येऊन. बघा काय व्ह्यू आहे. माहित नाही मी कोणत्या रस्त्यावर आहे, जिथं मला गुगल घेऊन जात आहे तिथं मी जात आहे, पण मला माहित नाही. पण रस्ता ऑसम आहे. मागे व्ह्यू बघू शकता तुम्ही, कोणीच नाहीये. आणि जसं मी म्हणत होतो, बघा अशी थंडी नाही वाजत आहे, पण आत्ता वाजत आहे, कारण आपण गावात आलो आहोत प्रॉपर, दोन्ही साईडला शेती आहे. तर आत्ता थंडी वाजत आहे. तुराडे गाव, तुराडे. अजूनही आपल्याला 1 तास 20 मिनिटं दाखवत आहे, 53 किलोमीटर्स. आय होप सो हा बरोबर रस्ता असावा. मला असं हायवेज पेक्षा या, हा, असे जे मोठे रोड्स असतात त्यापेक्षा ना, असे गावच्या रोड मध्ये,
गाडी चालवायला मी जास्त प्रिफर करतो, कारण ती मजाच मस्त असते. छोटी छोटी घरं बघत, मस्त शेती बघत, आपली राईड खूप मस्त होते मग. मी 8:30-9 पर्यंत अलिबाग मध्ये असेल, तर माझा जो खूप टाइम आहे एक्सप्लोर करायला, फिरायला. सो मस्त आरामात फिरू आपण, एन्जॉय करू थोडं. एकटा आहे तर काय एन्जॉय, पण ठीक आहे, एन्जॉय करू थोडं. बघूया, मी नाही पाहिलं अलिबाग. तसं मी काल माझ्या फ्रेंड्सना विचारत होतो ज्यांनी अलिबाग राईड केलंय, की काय आहे तिथं प्रॉपर, कुठे जाऊ शकतो मी फिरायला अलिबागला. आपल्याला स्टे नाही करायचंय, रिटर्न यायचंय वन डे. बट तेच विचारत होतो त्यांना कुठे जायचंय मला. तर त्यांनी प्रिफर केलं मला की 2-3 बीच आहेत तिथं, बीचला जा. मग वाटलं तर मुरुड फोर्टला जा, कारण तोही मला एक्सप्लोर करायचा आहे. सो बघू, तिकडे गेल्यावर टाइमच टाइम आहे आपला, जो मी खरंच लवकर निघालोय खूप. सो आपल्याकडे खूप टाइम आहे. सिरियसली असे रोड्स असतात ना गावचे, आणि मध्ये कुठं काही स्टिकिया काही पडली असेल ना यार, असं वाटतं ना तो साप आलाय खूप. कारण मला ते माझ्या घराच्या आसपास एवढे साप आहेत, ते बघून बघून अशी भीती वाटली की रस्त्यावर लगेच साप येईल. मी थोडं माझा कॅमेराचा अँगल रिॲडजस्ट केलेला आहे, थोडस वरती केलाय, म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्ह्यू बघता येईल. तुम्हाला एक गोष्ट सांगली, माझी झोप खरंच नाही झाली पूर्ण. म्हणजे मी काल रात्री आमचं जे हॉटेल आहे त्याचं रेनोव्हेशनचं काम चालू आहे. रेनोव्हेशन नाही, एक अजून एक आम्ही आउटलेट ओपन करतो, आउटलेट जे आहे त्यात प्रॉपर आम्ही अशी बैठी सिस्टम जी असते, म्हणजे खाली चौरंगवर बसून जेवायचं, असं काहीतरी आम्ही चालू करत आहे प्लॅन. मग त्याच्या कामामध्ये थोडस लेट झालं, झोपायला आम्हाला 1 वाजले, आणि मी सकाळी परत 5 वाजता उठलोय राईडसाठी. बघू मग, झोप तर झाली नाही. हाय, आज पूर्ण दिवस रिटर्न दुपारी आलो या संध्याकाळी आलो तर लवकर जाऊन झोपेन, उद्या परत शिफ्ट आहे माझी. तर तसं काही तर आहे प्लॅन. वाव, काय डोंगर दिसत आहेत मला ना, असे खूप आवडतं डोंगर मध्ये चालवायला, अशी मजा येते ना. काय ते सिटी मध्ये चालवायचं, काय ते बिल्डिंग बघायचं. मस्त डोंगरात जावा, बीच वर जावा, घाटात जावा. काल रात्रीपर्यंत माझ्या बाईकचा हॉर्न तो प्रॉपर चालत होता, आणि माहित नाही अनफॉर्च्युनेटली काय झालं, अचानक बाईक बंदच झाला. तुम्हाला मी गाडीचा आवाज ऐकवतो आता. असा वाटला गाईज आपल्या लिओचा आवाज. काय पडला रे यार, कसं रे देवा. चला, डॉगेश पडलाय मध्ये, मला दिसतच असेल. तर त्याला आपण उचलूया, साईडला टाकूया. आणि डोंगरांमध्ये ना, हे बघा, दादा, ओम शांती. तर अशी असतात, लाईफ आहे, नेवर नोस काय होईल, काही होऊ शकतं. ठीक आहे भाऊ, रेस्ट इन पीस भाऊ. चला आपली राईड कंटिन्यू करू. तर एक गोष्ट सांगतो गाईस तुम्हाला, कधीही असं होऊ नये, बट कधीही तुम्ही कुठे जात असं रोड ट्रिपला, तुमच्या गाडीनी कोणत्याही प्राणीला जर काही अनफॉर्च्युनेटली ऍक्सिडेंट होत असेल, तर प्लीज त्याला रस्त्यावरून साईडला ठेवा. कारण त्याच्या बॉडीचे जे हाल होतील दुसऱ्या गाडींमुळे, ते खूपच चांगलं नाही ते आपल्यासाठी. आणि प्लस आपल्या मनालाही वाईट वाटतं. आता जो कोणी ज्या ज्या कोणत्याही गाडीमुळे त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, त्या गाडीवाल्याने तर भाऊ त्या सोडून गेला त्याला. तर जरी तुम्हाला असं दिसलं कुठलाही प्राणी मध्ये आहे, तर त्याला प्लीज उचला, साईडला ठेवा व्यवस्थित, आणि मग तुमचा प्रवास पूर्ण पुढं करा. मग बघा नदी बघा. हा 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 हा. थोडस पाणी घाण आहे, पण ठीक आहे, पाणी पाणी आहे. अरे 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 अरे.
जर ह्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी आणि मी बाईक चालवायला बाई पॉसिबलच नाही. हॉर्न, अरे हॉर्न बंद आहे माझा. हे बघा, टर्न आणि एकदमच रस्ता खराब. तर कसं आहे, ह्या रूटला नॉर्मली ट्रक खूप असतात कारण हा रूट डायरेक्टली कनेक्ट करतो रसायनीला, आणि रसायनीला खूप सारे इंडस्ट्रीज आहेत. तर त्यामुळे ट्रक्स असतात, आणि ट्रक म्हटलं की हा असा रस्ता. आपण लेफ्टलाच ठेवूया गाडी. थोड्याच वेळात आपण हायवेला जॉईन होऊ असं मॅप तर दाखवत आहे, गुगल बाबा दाखवत आहे आपल्याला. तर आता हायवे लागलेला आहे आपल्याला. माहित नाही कधीपर्यंत असा हायवे असेल, पण पुढे जाऊन परत लेफ्ट घेऊन आय थिंक सो छोटासा रोड लागेलच. तर चला मी थोडस कंटिन्यू करतो. सनराईज झालेला आहे, तर रस्ता तर खूप चांगला आहे. हे बघा, हीच नदी जी होती, या नदीलाच आपण लागून येत होतो आतून, आणि आता जॉईन झालो हायवेला. रस्ता मोकळा भेटलाय लकीली. खूप मस्त वाटते गाडी चालवायला. बघू कधीपर्यंत मोकळा भेटतोय, या रिटर्न येताना गर्दी भेटेल. मला बिलकुल माहित नाही माझा माईक, हा वाला माईक किती जस्टिस करत आहे माझ्याबरोबर. कारण जेव्हा मी एडिटिंगला बसेन तेव्हाच मला कळेल की हा प्रॉपर आवाज आलाय. तर नाही प्रॉपर आवाज आला तर कॅन्सल भाई, सगळी मेहनत वाया. चला राईड कंटिन्यू करूया, भेटूच तुम्हाला पुढे. तर गाईज, आपला रस्ता चुकलेला आहे. तर आता पुढून यू टर्न दाखवत आहे मला. जो मला एक स्ट्रेट हायवेला जायचा होता तो मी मिस केला टर्न. आता पुढून थोडासा एक 15 नाही तर 10 मिनिटावरच एक टर्न येईल, तो मला घ्यायचा आहे. यू टर्न घेऊ आणि मग परत आपल्या रोडला लागू. शियर, अरे मॅप मध्ये तर खूप पुढे यू टर्न दाखवत आहे. इथं लगेच यू टर्न दिसलं मला. सो आपण इथूनच यू टर्न घेऊया. अंगास आता लागू रस्त्याला, चला. चला रस्ता तर भेटला आहे. टेक फ्लाय ओव्हर, ओके. चला, तो हा जो रस्ता मी चुकून पकडला तुमच्याशी बोलत बोलत, चला गोव्याला जाऊ म्हणून, गोव्याचा रोड पकडला. तर मला गोव्याचा रोड नव्हता पकडायचा. का पकडला मला नाही माहिती. तर गाईज आपल्याला आता आपण कुठे पोहोचलो, गावाचं नाव नाही माहिती. आपण जंगलातच आहोत अजून. आपल्याला रायडर्स भेटले होते पुढे, म्हणजे मी त्यांना फॉलो करतच होतो. म्हणजे आम्ही एकत्र लाईन मध्ये चालत होतो. अजूनही पुढे दिसत असेल तुम्हाला हार्ली डेव्हिडसन आहे. आणि सो तर मला काय आलं, मला कॅमेरा ऑन करायचा होता आणि माझ्या माईकची वायर निघालेली. सो मी ते फिक्स करायला थोडं साईडला थांबलो. तर थोडस लाईन आमची बिघडली आहे. सो असं नाही की मी, त्यांनी मला इन्व्हाइट केलं की या माझ्याबरोबर जॉईन कर, या मी त्यांना जॉईन करत, असं काही नाही. सो असं जरासं ठीक वाटलं की ते पण बोलत होते चला, म्हणजे असं डायरेक्शन देत आहेत एकत्र लाईन मध्ये आहोत तर नो प्रॉब्लेम, तर करू शकतो एकत्रच. आय डोंट नो ते कुठेपर्यंत असतील, बट जिथपर्यंत असेल तिथपर्यंत सोबत घेऊ. जास्त लांब नाही पोचले ते, इथंच आहेत. अरे अरे अरे, रस्ता खूप खराब. ए मंकीज, हे हॅलो.
आय डोंट थिंक सो ही बाईक त्यांच्या ग्रुपची आहे. बट पुढे 3 बाईक्स, मागे 2 बाईक्स तर 100% शुअर यांच्याच ग्रुपचे आहेत. असे डिसिप्लिन मध्ये चालवायला लागले ना गाडी तर काही वाटत नाही. आ, 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 आ. तर घाटात ओव्हरटॅक थोडस रिस्की आहे, बट ठीक आहे. रस्ता खूप मस्त भेटत आहे आपल्याला, व्ह्यू खूप मस्त भेटत आहे. प्लस रायडर्स सोबत भेटले तर अजूनच मज्जा, सोने में सुहागा. माहित नाही हा घाट किती वेळ आहे, पण मज्जा तर येत आहे सध्या रस्त्यावर. तर थोडस आपण पुढे जाऊया. हा 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 हा, व्ह्यू मस्त आलेला आहे. साईडला पूर्ण दरी आहे. थोड्या वेळ पहिला असं वाटत होतं बाई कुठं आहे मला, काय आजूबाजूला दिसेना, काय कळत नाहीये. आणि आता एकदमच घाट चालू झाला आणि घाट उतरताना मला असं भारी व्ह्यू भेटत आहे. तर त्यांना थोडस आपण मागे टाकलं असं नाही, परत करू जॉईन पुढेच. जरासं मला वाटलं थोडस ऍडव्हेंचर करावं म्हणून. हा, ठीक आहे, आता राईड वर आहोत तर चालत राहायचं. आपल्याला अजून 15 मिनिटाचा डिस्टन्स कव्हर करायचा आहे. तर 15 मिनिटात आपण पोहोचून जाऊ. मी आय थिंक सो बिफोर माझ्या टाइम मध्येच आहे. गणपती बाप्पा मोरया, बजरंगबली की जय. चला, ते लोक तिकडनं लेफ्ट वळले, त्यांनी मला एक थम्सअप दिला. असं असं जिथं आपण रोड ट्रिप करतो, जेव्हा आपण कुठेतरी जॉईन होतो कुठल्या ग्रुपमध्ये बाईकवर जाताना, तर एंड करत असतो तेव्हा आपण सेपरेट होत असतो, कारण आपण अननोन असतो. जेव्हा आपण सेपरेट होतो, एक थम्सअप त्यांना द्यायचा. थम्सअप दिल्याने काय होतं, एक एक्नॉलेजमेंट असतं, एक रिस्पेक्ट असते, आपण त्यांना देतो बायकर्सना या कोणालाही असो. ते एक एक्नॉलेजमेंट द्यायचं त्यांना आणि मग आपण आपला प्रवास कंटिन्यू करायचा. दादा असा बसला आहे मध्येच. ओ वाव, पार्किंगची ही सोय आहे. तर आपण थोडस बघूया बीच काय कसं असेल. पब्लिक तर दिसत आहे भरपूर. अरे यार, मी बोललो काय, पब्लिक नाही काय नाही, हाय बऱ्यापैकी पब्लिक तर दिसत आहे. हा 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 हा. तर गाईज मी आता बीचवर येऊन थांबलो तर आहे. थोडस आहे, ठीक आहे, बीचमध्ये एवढं नाही. इथं लोकल दिसलं, मी विचारलं, ते बोलले की थोडं पुढं जावा, तुम्हाला अजून प्रॉपर चांगला बीच भेटेल. तर इकडे एक फोर्ट आहे, मी तुम्हाला तो फोर्ट दाखवतो. कोलाबा फोर्ट आहे तो. खूप चांगला फोर्ट आहे, अजूनही मेंटेन्ड आहे. तिथे अजून मंदिर दिसेल आणि बीच खूप एमटी आहे. व्ह्यू खूप या साईडला चांगला आहे, एमटी एमटी बीच आहे. पण अनफॉर्च्युनेटली माझी बाईक इथं वरती येऊ नाही शकत. मी पार्किंगमध्ये बाईक लावली आहे. तुम्हाला तर मी फोर्ट दाखवतो. फोर्ट बघा, जो तो पुढं तुम्हाला दिसत आहे तो आहे कोलाबा फोर्ट. ह्या साईडला फोर्टचा एंट्रन्स आहे. जो फर्स्ट एंट्रन्स आहे तो फोर्टचा एंट्रन्स आहे आणि तिकडनं आत प्रॉपर कोलाबा फोर्ट आहे. तुम्हाला प्रॉपर जर बीच दाखवला तर हा बघा बीच. थोडं आलो एवढा लांब तर बीचवर फिरू. सिरियसली काय, तुम्ही बघाल ना आजूबाजूला तर पूर्ण बीच एमटी आहे. म्हणजे जो साईड मी चॉईस केला यायला
तर पूर्ण बीच एम्प्टी आहे. तर मी पाण्यात तर नाही जाणार. पूर्ण कोणते रायडिंग गिअर्स काढा, परत हेल्मेट सोबत आहे, जॅकेट काढून ठेवा. आता पाण्यात नाही जाणार, शूज ओले नाही करायचे मला. तर थोडंसं पुढं जाऊन तुम्हाला दाखवायचं ट्राय करेन मी. पाणी खूप मस्त आहे. जर बाईक आली असती आपली बीचवर तर खूप मजा आली असती. कोलाबा फोर्ट जो आहे तो तिथं मी विचारलं स्थानिकांना की आपण जाऊ शकतो का फोर्टमध्ये. मग ते बोलले की अजून इथं ती सर्विस आज तर नाही चालू, की म्हणजे इथून बीचवरून ते क्रॉस करून देतील, कारण नॉर्मल राईड्स चालू आहेत नुसते. तर मी तुम्हाला फोर्ट दाखवतो. एकदा फोर्ट बघा परत जवळून. तर हा जो पॅच आहे इकडचा, तो माणूस तुम्हाला चालतेला दिसत असेल, आय थिंक सो. दिसलं तुम्हाला? सो ते इथं जे पाणी आहे ते जास्त ही डीप नाही आहे. तुम्ही आरामात चालू शकता, चालूनही क्रॉस करू शकता, बट मला ते रिस्क नाही घ्यायचं आहे. हा 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 हा, काय व्ह्यू आहे. तर मी गाडी तिथे कुठे तर लांब पार करून इकडे आलो. हा पण पूर्ण एम्प्टी व्ह्यू. मस्त बोट्स लागले तिथे, खूप लांब लांबपर्यंत लोक आलेत. आजचं काय प्लॅन आहे, काय पुढे करायचं, आयटनरी माझी काय असेल, आय हॅव नो आयडिया. जस्ट मला फिरायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. मी यूट्यूबवर पाहिला होता एक लाईट हाऊस आहे कुठे तर, बट मला तो दिसत नाही आहे लाईट हाऊस. बट प्रॉपरली मेंटेन्ड आहे. हा अलिबागचा जो बीच आहे, तुम्ही जर इथं आला, एवढा स्वच्छ हा बीच आहे, एवढा स्वच्छ हा बीच आहे. तुम्ही मस्त एन्जॉय कराल. मागे तुम्हाला दिसेल प्रॉपरली. मी अजून आज जात नाही आहे, कारण पुढे जरा जे बीचचं सॉईल आहे, रेती, ती खूप ओली आहे आणि पाय धसता येतात माझे. सो मी जास्त आज जाणार नाही. पुढचं काय प्लॅन आहे बघू. डायरेक्ट आता आय थिंक सो दुसरा एक फोर्ट आहे जवळ, तो फोर्टला जायचं मी प्लॅन करेन. त्यांचीही सर्विस अजून चालू आहे का नाही माहीत नाही, जे मला फोर्टवर पोचवतील. तर स्टेट येऊन दाखवेन मी तुम्हाला. तर मंडळी, आपण आता कोलाबा बीच, कोलाबा फोर्ट जो बीच आहे तिकडून निघूया. थोड्या वेळ आपण फोटोज काढलेत, थोडस रेस्ट पण केलेलं आहे. तर आपण इथून जाणार आहोत एक मुरुड फोर्ट. मुरुड फोर्ट म्हणजे इथून अजून 60 किलोमीटर ऑलमोस्ट पकडा. मुरुड फोर्ट जाणार. तिथे आपण थोडस फिरणार. मग तिथून मस्तपैकी आपण एखादा हॉटेल बघूया जिथं आपल्याला प्रॉपर मावरा खायला भेटेल. मस्त मावरा खाऊया आणि मग आपण आपला परतीचा प्रवास सुरू करू. गाईज, आपण आता, मी मुरुड रोडला होतो, मुरुड जंजिरा फोर्टच्या रोडला. तर मला एक स्पॉट असा दिसला अचानक, जिथं मी आपल्या लिओला थोडंसं एका व्ह्यू पॉईंटपर्यंत घेऊन येऊ शकेन. म्हणजे जिथं एक प्रॉपर मला कॅप्चर करता येईल. तुम्हाला मागे दिसत असेल आपली गाडी, तुम्हाला व्ह्यूही दाखवतो कसा आहे. बघा, हा व्ह्यू आहे. तर असं काही तर आपलं सेटअप आहे. प्लस ही माईकची वायर मी माउंट करतो इथे, आणि ही आपली गाडी. तर मंडळी, आपण आता मुरुडच्या रोडला होतो. तर मला इकडं एक स्पॉट भेटला जिथून प्रॉपर मुरुड जंजिरा किल्ला दाखवू शकतो. तर आय थिंक सो इथून ही फेरीची सोय आहे, प्लस तिथूनही आहे. आय डोंट नो कुठून आहे. तर मी जो मॅप लोकेशन दाखवत आहे मला, मी त्या लोकेशननेच जाईन आता. तर तुम्हाला दिसलं असेल प्रॉपरली, तर मी तुम्हाला दाखवतो. जस्ट अ सेकंड. हे बघा, हा आहे मुरुड जंजिरा किल्ला. तर खूप मस्त आहे, व्ह्यूही खूप चांगला येत आहे आपल्याला. तर थोडं जाऊया आता पुढे, चेक करू कसा काय आपल्याला सोय आहे जायला. जर पॉसिबल असेल तर, पॉसिबल होत असेल तर नक्कीच जाऊ. जरा बघूया कसं हमारी आहे. बोट का जो नाम है ये मरहबा है, और मरहबा की जो मीनिंग होती है वेलकम. तो आपका सभी का वेलकम है.
जंजीरे किले में हम लोग आ गए ना किला घूमने के लिए। किले के अंदर उतरने के बाद हमारी जो बोट का टाइमिंग रहेगा ये 45 मिनट का टाइमिंग है सर, और 45 मिनट में हमको जंजीरा किला घूम के सेम बोट से रिटर्न होना है, क्योंकि जंजीरा किला घूमने के लिए एक जगह का सर्विस नहीं है। जैसे हम लोग राजपुरी से आया ना, पीछे दिघी श्रीवर्धन यहाँ से भी लोग आता है, सामने गाड़ी पार्किंग दिखेगा मुरुड खोराबंदर, यहाँ से भी लोग आता है। अगर जब आते समय आप लोग गलती से दूसरे बोट में बैठ के चले जाएंगे, क्या होगा, आप लोग दूसरे गांव में जाएंगे, आपका टाइम भी वेस्ट होगा, पैसा भी वेस्ट होगा। तो ऐसा ना होना चाहिए। तो क्योंकि उतरने के बाद हम लोग जो टाइमिंग देंगे 45 मिनट का, 45 मिनट में जंजीरा किला घूम के आना है। जो किला आप लोग घूमने के लिए आ गए ना सर, ये अंदर से कोई छोटा किला नहीं है। किले को टोटली 22 एकड़ के अंदर बनाया हुआ है, 22 एकड़। अभी 22 एकड़ का किला हम लोग कैसे घूमेंगे 45 मिनट में? तो अंदर साइड में बोलेगे ना, देखने के लायक 12 से 15 पॉइंट है जो 45 मिनट में अंदर देख के हो जाते हैं। जैसे अंदर पॉइंट क्या है, मीठे पानी के तालाब है, टहलनी बुरुज है, नगार खाने हैं, वॉच टावर है, रानी किले, शीश महल, राजा किले, दरबार हॉल। महाराजांच्या पण खूप अगोदर एक फॉरेनर म्हणू शकता, तो सिद्धी इथं आला होता बिझनेस पर्पजसाठी. तर त्यांनी हा किल्ला बिल्ड केला होता. तर हा किल्ला बनायला 22 वर्ष लागले. पर्पज ऑफ बिल्डिंग दिस फोर्ट वॉज की त्याला स्पायसेस जे आपले गरम मसाले असतात ते मसाल्यांचं बिझनेस करायला त्याचं एक जागा स्वतःची हवी होती. सो त्यांनी हे बिल्डअप केलं. तर इथं हा मोठा जो गोड पाण्याचा तलाव आहे इकडे एक आहे, आणि प्लस इथे जगातील तिसरी मोठी तोफ आहे. तिसरी मोठी तोफ तिथं ठेवली होती. तिथं रश होता म्हणून मी कव्हर अप नाही करू शकतो. हे बघा इथं छोटं पाऊंड बघा, तुम्हाला फिश दिसत असतील यामध्ये. बघा किती मस्त आहे ना. तर हा काही तर महलचा फ्रंट लुक आहे जो त्या काळात बांधला गेला होता, म्हणजे 1118च्या टायमाला. तर बघा कोरीव काम कसं केलेलं आहे. तर हा महलचा अजून फ्रंट लुक हाय असंच आहे. हे थोडंसं खंडर झालं आहे, दगडं बिगडं तुटलेत, पण ठीक आहे, बघण्यासारखं आहे अजून. तर हे असं काही तर आहे, आणि हे त्यांचे दर्गा पण इथं बनलेले आहेत. तसं मला थोडीशी माहिती भेटली जस्ट, तिथे दर्गाही बनवलेला आहे. तर त्या टायमाला स्टोरी अशी होती की ही दर्गा आहे ना, असं खाली जरासं बेसमेंट टाईपमध्ये होतं, म्हणजे थोडंसं ग्राउंड लेवलला होतं. तर जेव्हा पाणीला भरती आली होती तर तेव्हा पाणी पूर्ण दर्ग्यापर्यंत आलं. सो त्यांनी काय केलं की त्यांनी हाईट वाढवली दर्ग्याची. तर हाईट वाढवून ते असं काही तर झाले. तेव्हा तिथेही हाईट वाढवली आहे, त्यालाही हाईट वाढवली आहे. सो हे महल इथं आहे, महलच्या साईडला ह्याची हाईट वाढवली आहे, आणि इथे एक गोडा पाण्याचा साठ आहे. तर असं काही तर आहे. इथं ते कबर त्यांचे जे असतात, कबर ठेवतात, त्याची एवढी काही मला माहिती नाही, पण ठीक आहे. अजिंक्य किल्ला चांगला आहे. मला एक चांगला स्पॉट असं काही तर बघून बसायचं एका जागी, थोडं रेस्ट कर. हे सगळं करत नका जाऊ. हे जे तुम्ही करता ना आपल्या हिस्ट्रीवर पूर्ण धान, ते करत नका जाऊ प्लीज. त्याने काय येणार, बाहेरचे लोक येणार, बघणार, अरे काय हे. आपण बाहेर देशात गेला, तिकडचे पॅलेस बघा, तिकडं कोण लिहितं का असं नाव. याला इकडं आपल्या इथं पण करत नका जाऊ, कारण आपल्यालाही मेंटेन ठेवायची आपली हिस्ट्री. ठीक आहे, चला अजून थोडं फिरतो, बघू, अजून थोडी माहिती घेऊ. आज तो जो जगात 3ऱ्या नंबरवर येतो. हवा खूप आहे इकडे. तर गाईज आता मी ब्लॉग एंड करतो. आता इथून मी निघेन डायरेक्ट आणि घरी जाईन, कारण आता आम्हाला जेवायची ही इच्छा नाही. गरमीमुळे लंच करायची इच्छा नाही, तर मी डायरेक्ट निघेल, थोडंफार खाईन काय तर ब्लॉगची एंड आपण इथंच करूया जंजिरा फोर्टवर. आणि बघू आता पुढे कसं काय असेल. आता मी नाही कॅमेरा ऑन करणार, कारण मी खूप थकलेलो आहे. केसाची हालत बघितला असता तुम्ही. तर आता ब्लॉग सेंड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट येत राहतील. आणि असं काहीतरी व्ह्यूवर आपण ब्लॉग एंड करत आहोत. मलाही खूप मस्त वाटत आहे, पण आता खरंच खूप थकलो आहे. 12 वाजलेत, आता 12 वाजतीलच थोडा, तर मी डायरेक्ट निघेन. 3, 3.5, 4 तास लागतील मला घरी पोचायला. आता घरी जाऊन रेस्ट करेन. आता जायचं तो सोडत, सो मी ब्लॉगिंग करणार नाही. भूक लागली तर खाईन, तो
Thank you for watching. Stay tuned. Bye.